नमस्कार. श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हे आहेत फ्रेश मटारापासून केलेले मटार पॅटीस. हे न तळता कमी तेलात ब्रेड, मैदा, गव्हाचं पीठ, रवा काही न वापरता असे हे पॅटीस केलेले आहे. कुठलेही खडे मसाले, गरम मसाला, धना जिरा पावडर काही घातलेलं नाहीये, तरी सुद्धा हे चवीला अतिशय उत्तम लागतात. मटारच्या सीझनला एकदा तरी हे पॅटीस झालेच पाहिजेत. अतिशय टेस्टी होतात. भरपूर सारण घालून असे हे पॅटीस केलेले आहेत. तुम्हाला मुद्दाम एक मी मोडून दाखवते. हे बघा, भरपूर स्टफिंग आहे. चला तर मग आता असे टेस्टी पॅटीस कसे करायचे ते आता बघूया. त्याच्याकरता इथे 2 वाट्या फ्रेश मटार घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पातेल्यात पाणी उकळत ठेवलंय, त्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि आता हे ताजे मटार घालू ह्याच्यामध्ये. आता हे 5-7 मिनिटं असं उकळू दे. मटार थोडे शिजले गेले पाहिजेत. ताजे मटार असले की शिजायला वेळ लागत नाही. झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, असंच शिजू द्यायचं. बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. मटार वर आलेले आहेत असे. याचा अर्थ आपले सगळे मटार शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करते. आता 1-2 मिनिटं ह्याच्यात असेच राहू देत मटार. हे मटाराचा रंग किती छान राहिलाय बघा. आता हे चाळणीत उपसते. चाळणीत उपसले. आता ह्याच्यामध्ये हे असेच 10-15 मिनिटं राहू दे. ह्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे. मधनं असं करायचं, सगळं पाणी निघून जातं. इथे आपण स्टफ मटार पॅटीस करतोय. इथे पण ब्रेड वगैरे काही वापरत नाही आहोत. तर त्याच्याकरता पोहे घेतलेले आहेत. हे पोहे कढईत घेते आणि अगदी जरासे भाजून घ्यायचे. कढई चांगली तापलेली आहे आधीच. त्यात पोहे घातल्यावर लगेच ते चांगले गरम झालेले आहे. आता मी गॅस बंद करते. कढई फक्त आधी चांगली गरम करून घ्यायची. आता हे पोहे सुद्धा हे कढईत असेच राहू देत. आता हे पोहे गार झालेले आहेत. त्याची मिक्सरमधनं पावडर तयार करून घेऊया. पीठ तयार करायचं. आता एक ओला मसाला करूया. 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 1 तिखट हिरवी मिरची आणि 1 साधी हिरवी मिरची अशी घेतलेली आहे. 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. लसूण मिरची वाटून घेतलेली आहे, ती काढते. आता मटार आहे, हे सुद्धा मिक्सरमधनं जरा फिरवून घ्यायचे. पल्स मोडवर फिरवून घ्यायचे. आपल्याला याची पेस्ट तयार करायची नाही, तर जरा भरड करायचे. हे बघा, मिक्सरमधनं पल्स मोडवर फक्त 2दा फिरवून घेतलेलं आहे. असे काही अख्खे मटार असले तर सुद्धा काही हरकत नाही. आता ह्याच्यात 1 वाटी ओलं खोबरं घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं एकदाच फिरवून घेते पल्स मोडवर. बघा, मिक्सरमधनं फिरवून घेतलंय. कढईत 2 चमचे तेल घेतलेलं आहे. जिरं घालते 1/2 चमचा. थोडं हिंग घालते. मिरची, आलं आणि लसूण जे वाटून घेतलं होतं ते घालते. 1 कांदा बारीक चिरून घालते. आता कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचंय. थोडंसं मीठ घालते. खोबरं मटार वाटून घेतलं होतं, त्यातले 2 चमचे बाजूला काढते. असं कांदा मऊ झालेला आहे. आता हे मटार आणि खोबरं घालूया. गॅसची फ्लेम लोच पाहिजे. आता हे छान परतून घेऊया. मीठ घालते. कांदा परताना आधी घातलं होतं, मटार शिजवताना आधी मीठ घातलं होतं, त्यामुळे त्याच्या अंदाजानुसार घाला. अर्धा लिंबाचा रस घालते. थोडी साखर घालायची. लिंबाचा रस घातलाय त्याच्याकरता. आता हे छान परतून घेऊया. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं शिजलेलंच आहे, त्यामुळे जास्त परतायला लागत नाही. हे थोडंसं लूज आहे, आपल्याला स्टफ करायचं आहे. त्याच्याकरता ते थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. तर त्याच्या बाइंडिंग करता इथे मी 1 वाटी शेव मिक्सरमधनं फिरवून घेतलेली आहे, ती घालते. किंवा तुम्ही 1 वाटी बेसन थोडंसं भाजून ह्याच्यात घातलं तरी चालेल. पण बेसनापेक्षा तुम्ही अशी शेव घातली तर जास्त छान चव येते. तुमच्या घरात जी शेव असेल ती कुठलीही शेव तुम्ही घेतली तरी चालेल. अगदी फरसाण जरी असलं ते सुद्धा तुम्ही मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि घातलं तरी चालेल. आता थोडी कोथिंबीर घालते. गॅसची फ्लेम लोच आहे. शेव घालायची नसेल तर उकडलेला बटाटा कुस्करून घातला तरी चालेल. मी अजून थोडी साखर घालते. अगदी 1/2 चमचा साखर घातली मी. थोडंसं आंबट गोड सारण छान लागतं. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. अशी छान वाफ आली पाहिजे. हे बघा, वाफ येते. आता मी गॅस बंद करते. आता हे गार होऊ दे, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. पॅटीस करतोय. त्याच्या वरच्या कव्हर करता बटाटा उकडून घेतलेले आहेत. हे मी कालच उकडून फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते, तसेच घ्यायचे. त्यामुळे वरचं कव्हर अगदी चांगलं होतं. आता ह्याची सालं काढून घेते. आता हे किसून घेते. तुम्ही कुस्करून घेतले तरी चालतील, पण किसून घेतले की त्याचं टेक्स्चर चांगलं येतं. वाटून घेतलेलं मटार आणि खोबरं जे बाजूला काढून ठेवलं होतं ते ह्याच्यात घालते. आलं, मिरची, लसूण जे वाटून घेतलं होतं त्यातलं पण थोडंसं बाजूला ठेवलं होतं ते पण घालते ह्याच्यामध्ये. चवीचं मीठ घालते. आता आधी सगळं मिक्स करून घेते. इथे पण ब्रेड वापरत नाही आहोत, तर पोहे वापरतोय. त्याच्याकरता मी पोहे भाजून त्याचं पीठ तयार केलेलं आहे ते घालते. आता ह्याच्यामध्ये पोहे आपल्या कायम घरी असतात, ब्रेड घरी असतो असं नाही, त्यामुळे पोहे घालायचे.
आणि पोह्यामुळे हे वरचं कव्हर थोडं क्रंची होतं. आता लागेल तसं ह्यातलं पोह्याचं पीठ ह्याच्यात घालायचं. बाइंडिंग करता घालतोय मी. 4 चमचे घातलेलं आहे, लागलं तर अजून घाली. ह्याच्यात आलं मिरची का घातली तर वरच्या कव्हरला पण छान टेस्ट पाहिजे. ह्याच्यात जो पाण्याचा अंश असतो तो सगळा पोहे शोषून घेतात. हे बघा किती छान झालेलं आहे आपलं हे वरचं कव्हरचं पीठ. हे बघा आता मी अजून 1च चमचा घालतेय आणि छान मिक्स करून घेते. छान असा याचा गोळा तयार झाला पाहिजे. हा बघा किती छान झालाय. पॅटीसचं आपलं हे स्टफिंग तयार आहे आणि वरच्या कव्हर करता हे पीठ कालवून झालेलं आहे. आता दोन्हीचे सारखे असे आपण भाग करून घेऊया. हे बघा किती सुखं झालं आहे. अगदी पाववाटीस आपण शेव ह्याच्यात मिक्सरमधनं फिरून घातलेली होती. हाताला अजिबात चिकटत नाहीये. ह्याचे लहान लहान असे गोळे करून घेते. हे बघा लिंबा एवढे असे ह्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत स्टफिंग करता. आता वरच्या कव्हरचे करून घेऊया. ते थोडे ह्याच्यापेक्षा मोठे करायचे. हे बघा हाताला अजिबात चिकटत नाहीये. सगळे करून घेते असे. आता या कव्हरच्या पिठाची पारी करायची आणि त्याच्यामध्ये सारण स्टफ करायचं. ह्याच्यात ते स्टफ करून घ्यायचंय. आपलं कव्हरचं पीठ आणि सारण इतकं परफेक्ट झालंय की आपल्याला इथे तेल तूप हाताला काही लावायला लागलं नाहीये. असे चपटे करून घ्यायचे. हातावर चांगलं मळून घ्यायचं. आता इथे पण पोहे भाजून का घेतले होते हे सांगते. इथे पॅटीस आपण तळत नाही होत तर शालो फ्राय करतोय. त्याच्याकरता सगळं भाजून शिजवून घेतलं असलं की मग ते शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तळत नसल्यामुळे शालो फ्राय केले तरी सुद्धा ते आतपर्यंत छान शिजलेलं असतं. त्याच्याकरता पोहे सुद्धा भाजून घ्यायचे. हे सगळ्या ह्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आधी. आता सगळे असे मी पॅटीस करून घेते. हे बघा सगळे असे स्टफ करून घेतलेले आहेत. असे आपले पॅटीस तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे शालो फ्राय करायचे. तुम्ही असे पॅकेज तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेत तर हे 2-3 दिवस अगदी चांगले राहतात. आणि तुम्ही आयत्या वेळी मग शालो फ्राय करून देऊ शकता. एका पातेल्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. 2-3 चमचे घ्यायचं. तुम्ही मैदा घेतलात तरी चालेल किंवा दोन्ही मिक्स केलं तरी चालेल. थोडंसं मीठ घालते. थोडंसं पाणी मिक्स करते. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं करायचं. हे एकदम नाही करायचं. लागेल तसं तयार करायचं नाही तर उरतं ते खूप. हा आता एक पॅटीस ह्याच्यामध्ये डिप करायचा आणि हे जे पोह्याचं पीठ तयार केलं आहे ते ह्याच्यावर घालायचं. असं पोह्याच्या पिठामध्ये तो घोळवायचा. कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घोळवलंय नाही तर वरून असं पोह्याचं पीठ लावून घ्यायचं. आता असं सगळे मी पॅटीस करून घेते. हे बघा असे हे पॅटीस तयार आहेत. आता आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्ही असे तळून घेतलेत तरी चालतील. हे मिनी उत्तप्प्याचा पॅन आहे तो घेतलेला आहे. या प्रत्येक ह्याच्यात थोडं थोडं तेल घालते. त्याचा पॅन नसेल तर तुम्ही तव्यावर शॅलो फ्राय केले तरी चालतील. थोडेसे प्रेस करून घ्यायचे. आता वरून थोडं तेल घालायचं. असे तुम्ही हे गोल गोल बॉल तयार करायचे आणि आप्पे पात्रामध्ये जरी फ्राय करून घेतलं तरी चालेल. गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे. दोन्हीकडून चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. आता काढते. हे बघा असे आपले हे मटार पॅटीस तयार झालेले आहेत. रंग किती छान आलाय बघा. घेतलेल्या मापामध्ये 9 ते 10 पॅकेज तयार होतात.